तुम्हासी भजारे विठ्ठला, संगत तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरवणी दुरावसे दुरे, भवाचे पुरे भावसे, काही न लगे क भावाचे कारण, काही न लगे क भावाचे कारण, तुका म्हणे आण विठोबाचे, करिता भरोवरी दुरावसे दुरे, भवाचे पुरे भावसे, विठ्ठल विठ्ठल
पीठे तटे भीमरथा वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रैः समागत्यदिष्टं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथमणमन दसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशु स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेथी वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्गतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापणोदारदक्षम् समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा निवृत्तिविदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन भावने अद्वैत्रय जनने देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती अधिष्ठान देते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाची निनामी चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ शरण शरणजी हनुमंता शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती जाता वाटा मजदा व्यास्तु वटा संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं काय माझी वाणी मानिल संतासी
काय माझी वाणी मानेल संतासी रंगवो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसी दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला सेवक झालो सेवेला सेवक झालो सेवेला सेवेला सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू विठाला विठाला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वहावसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग हा यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारे वीतराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्प्रिय जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाला या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी ज्ञानोबराय तुकोबाराय भगवान बाबा बुद्धी देतील त्याप्रमाणे आपल्या नियोजनित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाला सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र चित्रवडगाव आपल्या या गावामध्ये सालाबाद प्रमाणे ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यामधील कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. आमचे दाजी गजानन भाऊ सोसे आणि परमेश्वर भाऊ सोसे यांच्या प्रेमामुळे तुमच्या दर्शनाचा सुयोग मला इथं आलेला आहे. तसंच आजची कीर्तनाची सौजन्य सुभाष विठोबा सोसे परमेश्वर भाऊ सोसे यांचे धन्यवाद व्यक्त करतो. तसंच सेवेला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक हरिभक्त पारायण मृदंग विशारद शुभम महाराज गायकवाड महाराजांची धन्यवाद व्यक्त करतो. तसंच त्याच्यानंतर आता ज्यांचं आपण गोड असं गायन ऐकलं असे संगीत विशारद हरिभक्त पारायण अभयजी महाराजांची धन्यवाद व्यक्त करतो. अशोक महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतो. नारायण महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतो. विनय करायचे टाळ करायचे चोपदाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला इथं आल्याच्या नंतर जेवण करताना आमच्या दाजीने सांगितलं की बाबा आमच्या गावाला आले होते. या परिसरामध्ये भगवान बाबांनी प्रवास केलेला आहे. आपण सर्वच गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात आणि बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. बाबांचं सुंदर असं मंदिर आपण बांधलेलं आहे. बाबांच्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. बघा काय वैशिष्ट्य आहे, लक्ष देऊ नाही का. बाबांचं मंदिर जिथं निर्माण होतं
तिथं आपोआप ऐश्वर्य निर्माण होत असतं. बघा, भगवान बाबांचं अस्तित्व जिथं निर्माण होतं तिथं शांतीची शोभा नांदत असते. बघा, आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा, विठाला विठाला तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला आपल्या हिताचा उपदेश करतात. सांगतो तुम्हासे, तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगतो. काय सांगतात तर भजा रे विठ्ठला. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक तुकाराम महाराजांना म्हणू लागले नाही भजलं तर काय होईल महाराज. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही विठ्ठलाला नाही भजलं तर तुमचा हा जन्म वायाला जाईल, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाणं कशाला म्हणतात. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणं म्हणजे वायाला जाणं. आता हा माईक आहे बघा, आता हा माईक आहे कशासाठी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी. ज्यासाठी जी वस्तू आहे त्यासाठी तिचा उपयोग झाला नाही तर ती कशी वाया जाते, नाही तरी गेला जन्म वाया. आता वेळेतला वेळ काढून तुम्ही एवढ्या अडचणीत कीर्तनाला बसले. कोणी माझ्या अगोदर येऊन बसलं, कोणी माझ्या नंतर येऊन बसलं. आणि आता हिवाळा सुरू आहे, थंडी वाजते तरी तुम्ही इथं बसले. कशासाठी कशासाठी बसले. टाइमपास करण्यासाठी, बरोबर ना. तर नाही, कीर्तन ऐकण्यासाठी. मग इथं येऊन जर तुम्ही व्यवस्थित कीर्तन ऐकलं नाही तर हे सर्व तुमचं वायाला जाणार. तुम्ही इथं ज्यासाठी बसले ते जर नाही केलं तर हे सर्व तुमचं वायाला जाणार, नाही तरी गेला जन्म वाया. बघा, देवाने आपल्याला हा नरदेह कशासाठी दिला. देवाने आपल्याला हा नरदेह त्या भगवान परमात्म्याची भक्ती, त्या भगवान परमात्म्याचं भजन करण्यासाठी दिला. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला पाटा बादिकेचा. मग या नरदेहात येऊन जर आपण त्या देवाची भक्ती, त्या देवाचं भजन जर नाही केलं तर तुकाराम महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. बघा, लोकांनाही बरोबर वाटलं, लोकांनाही बरोबर वाटलं. लोक तुकाराम महाराजांना म्हणू लागले तुकाराम महाराज तुम्ही सांगता ते सांगणं अगदी बरोबर आहे, पण आम्ही संसारिक माणसं आहोत, बरोबर ना. पण आम्ही संसारिक माणसं आहोत. एकदा आमच्या संसाराची भरोवरी झाली की आम्ही परमार्थ करू, देवदेव करू. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जेवढी संसाराची भरोवरी कराल तेवढंच परमार्थापासून आणि देवापासून दूर जाल आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहावसे. विठाला 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 तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जेवढी संसाराची भरोवरी कराल तेवढंच परमार्थापासून आणि देवापासून दूर जाल आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. संसाराची भरोवरी म्हणजे काय. भरोवरी म्हणजे काय तर भरोवरी म्हणजे हे केल्याने संसार पूर्ण होईल, ते केल्याने संसार पूर्ण होईल, याला भरोवरी असे म्हणतात. बघा, एक वाक्य सांगतो, लक्ष देऊ नाही का. एक वाक्य सांगतो, लक्ष देऊ नाही का. जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे आणि थोडा जरी केला तरी पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. विठाला बघा, संसार ही पूर्ण होणारी गोष्ट नाही. जिथे अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे. बघा, संसाराची एक शास्त्रामध्ये संसाराची एक व्याख्या केलेली आहे. संसारती इति संसार म्हणजे जो सारखा बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. विठाला संसार ही पूर्ण होणारी गोष्ट नाही. बघा, एक दृष्टांत सांगतो, लक्ष नाही का. एका मावशीला म्हणालो चला मावशी पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात. त्या मावशी म्हणाल्या महाराज 3 मुली आहेत, आत्ताच दोघीचं लग्न झालं, तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या करायला मोकळी झाली. मी म्हणलो मावशी तुम्ही कशाच्या मोकळ्या होता. तिसरीचं लग्न झालं की पहिली बाळातपणाला येते. पहिली बाळातपणाहून जात नाही तर दुसरी
ऑपरेशन करायला येते आणि दुसरी ऑपरेशन करून जात नाही तर तिसरी फाडकती घेऊन घरी येते. आपल्याला सांगायचं काय तर संसारातून कोणीही मोकळं होत नाही. उलट तुम्ही संसारातून जेवढा सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढा अजूनपर्यंत जावं लागत असतं. विढाला विढाला म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, काय सांगतात, तुम्ही जेवढी संसाराची भरोवरी कराल तेवढंच परमार्थापासून देवापासून दूर जाल आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. बघा लक्ष देऊ नाही का, रावणासारख्यांकडून संसार पूर्ण झालेला नाही. रावणासारख्यांकडून सुद्धा संसार पूर्ण झालेला नाही. रावणासारखा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही. काही कोणी तुमच्या गावामध्ये आहे का? रावणासारखा श्रीमंत माणूस आजपर्यंत झालेला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही. रावण किती श्रीमंत होता बघा. जसं साधू संत कोणाच्या श्रीमंतीची दखल घेत नाही, पण साधू संतांना सुद्धा रावणाच्या संपत्तीची दखल घ्यावी लागली, एवढी रावणाची श्रीमंत होती. लक्ष देऊ नाही का, रावण फक्त श्रीमंतच नव्हता तर विद्वान सुद्धा होता. आपण जे भगवान शंकराचं तांडव स्तोत्र ऐकतो ना, कोणतं, जटाटवी गलज्जल प्रवाहावी याचा निर्माता आणि रचयिता रावण आहे. बघा याचा निर्माता आणि रचयिता रावण आहे. बरं विद्वान होता पण सामर्थ्य हे रावणात कमी नव्हतं. किती सामर्थ्य होतं, हे सर्व देव रावणाच्या बंदी शाळेत होती, एवढी ताकद रावणात होती. बरं परिवार पण लहान नव्हता. रावणाची किती बायका होत्या कोणाला माहित आहे का? किती बायका होत्या? बोला किती बायका होत्या बाबा? 80,000 बायका होत्या. किती? 80,000. आपल्या एकीनच फासोळ्या उघड्या पडल्या, दुसरी केली तर मडच न्यायचं काम आहे. विठाला किती बायका होत्या रावणाला? 80,000 बायका होत्या. ही काही सोपी गोष्ट आहे का? नाही. बघा श्रीमंती होती, रावणाकडे श्रीमंती होती, सामर्थ्य होतं, परिवार मोठा होता. इतकं असतानाही तरी त्या रावणाच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. बघा रावणाची संसारातली पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. रावणाची संसारातली दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं. आणि रावणाची संसारातली तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. या संसारातल्या 3 इच्छा रावणाच्या होत्या. बघा कल्पना करून बघा तुम्ही, आता एवढा सामर्थ्यशाली बलवान राजा कोण? रावण. तर अशा बलवान राजाच्या इच्छा प्रतिज्ञा पण तेवढ्याच महत्वाच्या असणार ना. का तंबाखूला चुना मिळावा ह्या प्रतिज्ञा थोडीच करणार आहे तो. बघा जेवढा ताकदवान मनुष्य असणार तेवढ्या त्याच्या प्रतिज्ञाही महत्वाच्या असतात. बघा जसं छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली होती, प्रतिज्ञा केली होती की आपलं स्वराज्य स्थापन करणार, आणि ते करूनही दाखवलं. जेवढे श्रेष्ठ मनुष्य तशा त्यांच्या प्रतिज्ञाही काय श्रेष्ठ असतात. विठाला विठाला ऐका, रावण जसा सामर्थ्यवान आहे तशा त्याच्या संसारातल्या इच्छा प्रतिज्ञाही श्रेष्ठ आहे. पण ऐका एवढा सामर्थ्यशाली रावण मेला बर का, पण ना स्वर्गावर जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. आपल्याला सांगायचं काय तर एवढा सामर्थ्यशाली रावण जर संसारातल्या इच्छेला पूर्ण होती देऊ शकत नाही, पूर्ण करू शकत नाही, तर आपण काय संसारातल्या इच्छा पूर्ण करणार. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, तुम्ही जेवढी संसाराची भरोवरी कराल तेवढंच परमार्थापासून आणि देवापासून दूर जाल आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. विढाला विढाला हे लोकांना बरोबर बघा. भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल म्हणजे भवसिंधूचा पूर म्हणजे काय तर भवसिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर. जन्म मरणाचा पूर, पुन्हा पुन्हा जन्माला येणे आणि पुन्हा पुन्हा मरणे याला भवसिंधूचा पूर असे म्हणतात. जसं भगवान शंकराचार्य सांगतात पुनरपि जननम
पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं यः संसारी फलदुस्तारी कृपया पाहे मुरारी. मग आपल्याला या भुवसिंधूच्या पुरातून तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. त्या देवाची भक्ती, त्या देवाचं भजन करावं लागेल. विठाला विठ्ठल. बघा, लोकांना हे बरोबर वाटलं. लोक तुकाराम महाराजांना म्हणू लागले, म्हणू लागले तुकाराम महाराज तुम्ही सांगता ते सांगणं अगदी बरोबर आहे. मग त्या देवाला जर आपलंसं करायचं असेल तर त्यासाठी काय लागेल? तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाजी. तुकाराम महाराज म्हणतात त्या देवाला जर आपलंसं करायचं असेल तर त्यासाठी फक्त काय भाव कारणीभूत आहे. कशाचा भाव कारणीभूत आहे? कांद्याचा का कापसाचा? कांद्याचा नाही आणि कापसाचा नाही, अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. बघा, आपण हरिपाठामध्ये रोज म्हणतो भावबळे आकळे, भावबळे आकळे, का याच्यातलं काहीच न कळे. भावबळे आकळे एरवी ना कळे, किंवा देवा कारणे भाव भावे विन देव न कळे. किंवा देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे पारसे वित्त. किंवा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. किंवा देवांतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाचे. देवस्वैरा 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 दिनाचा. किंवा भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, काय सांगतात? ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. किंवा हिंदीमध्ये एक वाक्य आहे बघा, हिंदीमध्ये एक वाक्य आहे, ज्या की रहे भावना जैसे प्रभो मूरत देखील न तैसी. भगवान परमात्मा स्वतः म्हणतात, काय म्हणतात? मी कसा आहे ना निराकार हो ना साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. मग आपला भाव देवाजवळ पाहिजे. बघा, एक वाक्य सांगतो, लक्ष द्या नाही का? एक वाक्य सांगतो, चरण हमें केवल मंदिर तक लेकर जा सकते हैं,
लेकिन आचरण हमें भगवान तक लेकर जाता है। बघा, आपले पाय आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतात? आपले पाय आपल्याला फक्त मंदिरापर्यंत पोहोचू शकतात, पण आपल्या अंतकरणातला भाव हा आपल्याला देवापर्यंत घेऊन जात असतो। बाकी आपल्याला देवापर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही, म्हणून अंतकरणातला भाव हा महत्वाचा आहे। बघा, तुकाराम महाराज म्हणतात, मी जे हे तुम्हाला सांगितलं ते खोटं वाटू देऊ नका। मी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आण घेऊन सांगतो। आण म्हणजे शपथ। तुकाराम महाराज भगवान परमात्म्याची शपथ घेऊन सांगतात। तुका म्हणे आण विठोबाची, काही न लगे एक भावाची, कारण तुका म्हणे आण विठोबाची। किंवा माऊली म्हणतात, याविन आणिक असता पैसा दण, वाहतसे आण विठोबाची। किंवा तुझी आण वाहिन गा देवराया। बघा, तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला एवढं सांगूनही तुम्ही यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी धुरावसे धुरे भवाची पुढे व्हावसे, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे। विढाला विढाला बघा, तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, त्याचा त्यांना अनुभव आहे म्हणून सांगतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आपल्या हिताचं आहे म्हणून सांगतात। पण सांगत असताना काही गोष्टी महत्वाच्या असतात। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सांगणाऱ्याचा अधिकार असावा, सांगणाऱ्याचा अधिकार असावा। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जी गोष्ट सांगतात त्या गोष्टीचा त्यांना अनुभव असावा। आणि तिसरी म्हणजे जी गोष्ट आपल्याला सांगत आहे ती गोष्ट आपल्या हिताची असावी। बघा, सांगणाऱ्याचा अधिकार असावा। एक उदाहरण सांगतो, लक्ष देऊ नका। सांगणाऱ्याचा अधिकार असावा। बघा, ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याला पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे हे माहीत नाही, ज्याला आळंदी कोणत्या जिल्ह्यात आहे हे माहीत नाही, ज्याला एकादश कळत नाही, ज्याला सोमवार कळत नाही, त्याने भजन करणाऱ्याच्या चुका काढाव्या का? काढाव्या का? निदान चुका काढायला माळ तरी गळत असली पाहिजे ना महाराज। आपल्याला सांगायचं काय तर तेवढा त्याचा अधिकार पाहिजे, अधिकार पाहिजे। बघा, काही लोक बघा घरी बसून काही लोक मोदीवर टीका करतात, मोदीवर टीका करतात आणि घरी व्हावं लागेल, बरोबर ना? नाही तर त्याची दखल घेतली जाणार नाही। बघा बघा, मी जर बोललो उद्या घनसावंगी बंद झाली पाहिजे तर ऐकेल का कोणी माझं? ऐकेल का? पण मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून सांगितलं की उद्या महाराष्ट्र बंद, तर कोणाची चालू ठेवायची हिंमत आहे का? नाही। कारण का? कारण का मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा राजा आहे आणि राजाला जनतेला सांगण्याचा काय आहे? अधिकार आहे। बघा, पंतप्रधानांनी दिल्लीत घोषणा केली होती कोरोनाच्या काळात, आठवती का? काय केली ती? 2 गज की दूरी, मास्क है जरुरी। त्यांनी दिल्लीत सांगितलं होतं मास्क लावायला, आपण त्या काळी गल्लीत लावलं होतं विठाला विठाला विठाला। कारण का? कारण का पंतप्रधान हा देशाचा राजा आहे आणि राजाला जनतेला सांगण्याचा अधिकार आहे। आपल्याला सांगायचं काय तर अधिकाराशिवाय बोलू नये, अधिकार असल्याशिवाय बोललं नाही पाहिजे। बघा, अधिकार कशाला म्हणतात? अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं मग इतरांना सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात। बघा, लक्ष देऊ नये का? आपल्याला जर गावातला एखादा साधारण माणूस म्हणाला, गावातला एखादा साधारण माणूस म्हणाला, ऐ ऐ ऐ तुझ्याकडे जरा बघावं लागतं, आपण काय म्हणू त्याला? आपण काय म्हणू त्याला? ऐ बघ काय बघायचं तर जा पळ। पण लक्ष देऊ नाही का? हेच शब्द जर एखादा पोलीस DYSP बोलला तर रात्रभर झोप येणार नाही। कारण का? बघा, शब्द तेच आहेत पण त्यांचा अधिकार वेगळा वेगळा आहे। सामान्य माणसाचा अधिकार वेगळा आहे आणि DYSPचा अधिकार वेगळा आहे। लक्षात ठेवा, शब्दाला अर्थ अधिकाराने येत असतो, म्हणून अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे। विठाला विठाला तुकाराम महाराज म्हणतात, अधिकार तैसा डावीला मार्ग चालत आहे मग कळत,
किंवा अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजे त्यास तिची द्यावे मुंगीवर भार गजाचे पालन घाली ताते कोण कार्यसिद्धी. बघा एक दृष्टांत सांगतो, लक्ष देऊ नये का. एक दृष्टांत सांगतो. एक वडील मुलाला म्हणतात बाळ्याचा बिडी पेटवून घेऊन ये. ते पोरग चुलीजवळ जातं. बिडी पेटवतं आणि बापाजवळ घेऊन येतं. तोपर्यंत ती बिडी विझून जाते. बाप म्हणतो मूर्खा नालायका, साधी जीवनात तुला बिडी पेटून आणता आली नाही, दुसरं काय करशील जीवनात. ते पोरग म्हणतं मला चॅलेंज. ते पोरग परत जातं चुलीजवळ, बिडी पेटवतं, मग विजूच देत नाही. कळालं का तुम्हाला? कळालं का? नाही कळालं का? बघा बिडी अशी इमानदार जात आहे की ती ओढल्याशिवाय पेटत नाही. मी काय ओढून नाही पाहिली, दुसऱ्याची पाहिलेली आहे. बघा कारण का बिडीचा तो स्वभाव आहे, ती ओढल्याशिवाय पेटत नाही. त्या पोराने ती ओढायला सुरुवात केली. लक्ष देऊ नये का? त्या पोराने ती ओढायला सुरुवात केली आणि बापाजवळ येईपर्यंत अर्धी बिडी संपून पण गेली. आता बाप बिडी ओढत पोराला म्हणतो बाळ्या बिडी ओढतो नालायका, बिडी ओढणं चांगलं नसतं, अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. महाराज ते पोरग हुशार असतं. तो म्हणतो बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही सोडायला तयार नाही आणि मला सांगता बिडी ओढू नको. आता मला सांगा पोरग ऐकेल का? नाही. मग बापाला जर असं वाटत असेल माझ्या पोराने बिडी ओढू नये तर त्यांनी त्यांच्या आयुष्यातून पहिली बिडी दूर करावी आणि सिगरेट सुरू करावं. बरोबर ना? तर नाही, त्याने यापासून दूर राहावं. बघा भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात भगवान परमात्मा यद्येदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदुनो वर्तते. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करतात त्यावरून बाकीचे लोक आचरण करत असतात. म्हणून घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहत असतं आणि गावातील लोक चांगले असावे म्हणजे दरवर्षी एवढा मोठा पुण्यतिथीचा सोहळा साजरा होत असतो. कशामुळे? तर गावातील करते लोक चांगले आहेत म्हणून. सोपी गोष्ट आहे काही? दरवर्षी एवढा मोठा पुण्यतिथीचा सोहळा साजरा करून आणि लास्टच्या दिवशी एवढा मोठा भंडारा करणं सोपी गोष्ट आहे का? नाही. कारण का? कशामुळे शक्य आहे हे? गावातील लोक चांगले आहेत म्हणून. बघा आणि देशाचा करता चांगला देशाचा करता चांगला असेल तर देश चांगला राहत असतो. विठाला विठाला आपण काय सांगत होतो? अधिकार असल्याशिवाय बोललं नाही पाहिजे. बघा आपल्याला नाथ महाराजांचं चरित्र माहित आहे. एक माता माऊली आपला मुलगा सारखा गुळ खातोय म्हणून नाथ महाराजांकडे घेऊन आली. ती माता माऊली नाथ महाराजांना सांगते महाराज माझा मुलगा सारखा गुळ खातोय त्याला तुम्ही काहीतरी सांगा. तर त्या मुलाने गुळ खाणं बंद करावं यासाठी नाथ महाराजांनी काय केलं असेल बरं? तर त्यासाठी नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आधी गुळ खाणं बंद केला आणि मग त्या मुलाला उपदेश केला आणि मग त्याचा परिणाम त्या मुलावर झाला. याला म्हणतात अधिकार. आधी आपण करावं मग इतरांना सांगावं. विठाला विठाला विठाला. बघा आपल्याला सांगायचं काय तर अधिकार असल्याशिवाय बोललं नाही पाहिजे. मग तुकाराम महाराजांचा आपल्याला अधिकार बघायचा झाला तर तुकाराम महाराज म्हणतात काय म्हणतात? तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा इराणी वहा भारमाता. तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा अर्थ आम्हाला विचारा बाकीच्यांनी ओझे वाहण्याचं काम करायचं किंवा तुकिता तुलने
तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणमस्तक ठेविले. किंवा रामेश्वर भट्ट म्हणतात म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू आहे तुझा. रामेश्वर भट्ट म्हणतात तुकाराम महाराज म्हणजे साधारण पुरुष नाही. तुकाराम महाराज म्हणजे साक्षात भगवान विष्णूचे रूप आहे. एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. मग तुकाराम महाराज आपल्याला सांगतात ते कसं अधिकाराने सांगतात ना. अधिकाराने सांगतात. पण का हो तुकाराम महाराज तुम्ही सांगता ते सांगणं तुमच्या अनुभवाचं आहे का. अनुभवाला फार किंमत असते बघा. अनुभवाला फार किंमत असते. एक उदाहरण सांगतो बघा. तुम्ही किती अभंग पाठ केले याला किंमत आहे का. किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे. बोला बोला कशाला किंमत आहे. हा अर्थ कळतो याला किंमत आहे. तसंच पुढे सांगा किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे का. किती अनुभवात आले याला किंमत आहे. किती अनुभवात आले याला किंमत आहे. बघा नामदेवराय सांगतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी होवी अनुभवावी. वाचावी नाही बरं का. काय अनुभवावी. अनुभवाला फार किंमत असते. विडाला 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 बघा अनुभवाला फार किंमत असते. बघा एक जण मला म्हणाला महाराज ही पारायण 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 किती दिवस करायचं. त्याला म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही ना तोपर्यंत पारायण करायचं. एकदा नारायण झाला ना पारायण बंद झालं तरी चालेल. आपल्याला सांगायचं काय तर अनुभव पाहिजे. बघा अनुभव पाहिजे. तसाच एक जण मला म्हणाला बघा आपल्याला सांगायचं काय तर अनुभव पाहिजे. तसंच कीर्तन किती दिवस करायचं. होय अंग हरिरूप कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. आपल्याला सांगायचं काय तर अनुभव पाहिजे. तसंच कथा किती दिवस करायची. सदासेव्या श्रीमद भागवती कथा. जोपर्यंत जीवनाची व्यथा दूर होत नाही तोपर्यंत कथा करायची किंवा ऐकायची. कथा ही जीवनाची व्यथा दूर करते म्हणून कथा ऐकली पाहिजे. विढाला विढाला आपल्याला सांगायचं काय तर अनुभव पाहिजे. बघा तुकाराम महाराजांचा आपल्याला जर अनुभव बघायचा आज तुकाराम महाराजांचा आपल्याला अनुभव बघायचा असेल तर तुकाराम महाराज म्हणतात हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. किंवा तुका म्हणेचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे. किंवा तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव कामा नये. बघा अनुभवाशिवाय तुकाराम महाराज आपल्याला बोलत नाही. मग तुकाराम महाराजांचा आपल्याला सांगणं अधिकाराचं आहे आणि अनुभवाचं सुद्धा आहे. पण एवढं असून चालत नाही महाराज. तर ते सांगणं हे हिताचं सुद्धा असलं पाहिजे. बघा सांगणं हिताचं सुद्धा असलं पाहिजे. मग सांगणं हिताचं असेल तर कोणीही कोणाचं ऐकावं. कदाचित लहान मुलगा मोठ्याला सांगत असेल आणि जर ते मोठ्याच्या हितात असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. बघा मोठ्याने जर छोट्याचं नाही ऐकलं तर बंड होत असतो. बंड म्हणजे भांडण. लहान मुलगा जरी सांगत असेल तरी ऐकलं पाहिजे. बघा आता मला सांगा मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे आणि मी जर तुमच्या हिताचं बोलत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का. ज्ञानाचा आणि वयाचा काही संबंध आहे का. नाही. ज्ञानाचा आणि वयाचा काय संबंध आहे. अजिबात संबंध येत नाही. बघा ज्ञानाचा आणि वयाचा संबंध तुम्ही जोडत असाल तर ज्ञानेश्वरी वाचणं बंद करा आजपासून. कारण का माऊलींनी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितले. आपल्याला 80व्या वर्षी सुद्धा कळत नाही. कळते का. शुकाचार्यांनी भागवत वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं होतं. असे आपले किती पण सत्य गेले. आता 17वा आहे तरी पण आपल्याला भागवत कळतं का. नाही कळत. तसंच सूत महाराज माहित आहे का. सूत महाराज हे संकादिकांपेक्षा लहान होते तरी पण 88,000 संकादिक ऋषी सूत महाराजांच्या समोर बसून कथा श्रवण करतात. लक्षात ठेवा ज्ञानाचा आणि वयाचा काहीही संबंध येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल
आपल्याला सांगायचं काय तर म्हणून लहान मुलगा जरी मोठ्याला सांगत असेल तर ते सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. मुलगा बापाला सांगत असेल, बघा मुलगा बापाला सांगत असेल आणि जर ते बापाच्या हिताचं असेल तर बापाने सुद्धा पोराचं ऐकलं पाहिजे. मला सांगा बापाला सांगण्याची प्रथा नाही का? सांगण्याची प्रथा नाही का? हिरण्यकश्यपला त्याच्या मुलाने सांगितलं होतं ना, काय सांगितलं होतं? बाबा तुमचं तुम्हाला कल्याण व्हावं असं वाटत असेल तर काय करा, काय करा? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य महात्मा निवेदनम ही नवविधा प्रकारची भक्ती प्रल्हादाने आपल्या वडिलांना सांगितली होती. मग मुलगा जर हिताचं सांगत असेल तर वडिलांनी ऐकलं पाहिजे. बघा आणि बायको जर नवऱ्याला हिताचं सांगत असेल तर बायकोचं सुद्धा नवऱ्यानं ऐकावं. हिताचं सांगत असेल तर बायको सुद्धा नवऱ्याला हिताचं सांगते. कधी कधी सांगते. रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका खोलीत बसले केले की ती म्हणते अहो, ती बोलते लगेच अहो तुमच्या भावाकडे बघावं तेव्हा त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुम्हाला बघितलं तेव्हा तुमचं मड वावरातच गाडलेलं असतं. एवढा आजपासून एवढा मोठा सप्ताह सुरू झाला तरी पण तुम्ही सकाळपासून एका महाराजाला चहा प्यायला बोलवलेलं नाही. तुम्ही कितीही काम करून नेले तरी वाटे झाल्यावर बरोबर दोनच होणार आहे. तुम्ही काम करून नेले म्हणजे तुम्हाला गुंटाभर शिल्लक देणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण आता तरी पोरांकडे बघा आणि सांगते तुम्हाला. काय सांगते? वायली निघा. बघा नुसतं बोललो तरी किती चेहरे टवटवी झाले बघा. वायली निघाल्यावर तर किती आनंद होईल महाराज. मला सांगा बायको हे नवऱ्याला हिताचं सांगते, बरोबर ना? सांगते ना हिताचं, आणि हे नवऱ्यानं ऐकत जावं. बघा बायको जर असं बोलत असेल ना तर वल्या फोकाण हाणं अजिबात पाप लागत नाही. विडाला ऐका बायको जर नवऱ्याला सांगत असेल काय हो तुम्ही व्यसन करता, याने तुमच्या शरीराचा नाश होतोय, पोरांच्या शिक्षणावर परिणाम होतोय. अहो या व्यसनांमुळे पाहुण्यामध्ये तुमची इज्जत नाही, या व्यसनांमुळे तुम्हाला गावात कोणी नीट बोलत नाही. मी पाया पडते तुमच्या नका व्यसन करू. हे जर बायको तळमळीनं सांगत असेल तर ते नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. बघा ज्या बापाने तिला तळ हाताच्या फोडासारखं 18-20 वर्ष जपलं. बघा गरीबातला गरीब बाप असू द्या बरं, त्याची मुलगी त्याला राजकुमारीपेक्षा कमी नसते. श्रीमंत बापच मुलीचे लाड करतो असं नाही, गरीब बाप सुद्धा आपल्या पोरीचा लाड शिल्लक ठेवत नाही. कारण का? त्याला पण त्याची मुलगी राजकुमारी सारखी असते. बघा लग्नामध्ये 5 लाख 10 लाख 15 लाख हुंडा असू द्या, बापाची ऐपत नसेल तरी बाप म्हणतो जाऊ द्या, माझ्या काळजाचा तुकडा जर सुखी राहणार असेल तर विकून टाकतो मी ही जमीन. काय करायचं मला त्या जमिनीचं? बघा एकरभर जमीन विकून टाकतो. बँडवाल्याच्या मंडपवाल्याच्या आचार्याच्या सोनाराच्या पाया पडून त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली करतो. कशासाठी करतो? व्यसन करून तिचे आयुष्य बर्बाद करण्यासाठी तर नाही, तिचा संसार चांगला व्हावा यासाठी. मग ती बायको जर तळमळीनं सांगत असेल व्यसन करू नका तर ते नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. बघा आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये पैसा नाही म्हणून वर्गणीनं देणारे भेटतील, पण पैसा नाही म्हणून व्यसन सोडणारे भेटणार नाही. म्हणून बायको जर आपल्या हिताच्या गोष्टी सांगत असेल तर त्या आपण ऐकल्या पाहिजे. जसं मंदोदरी रावणाला सांगत होती, काय सांगत होती? सीता मातेला सोडून द्या आणि श्रीराम प्रभूला शरण जा. पण रावणाने आपल्या हिताचा असतानाही ऐकलं नाही. परंतु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, काय सांगतात? कोणी आपल्याला जर आपल्या हिताचं सांगत असेल तर ते आपण ऐकलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, काय सांगतात? आपुलिया हिता जो असे जागता पितात, आपला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विना जीवा सुकडो हे विठाल विठाल. बघा तुकाराम महाराजांचं आपल्याला सांगणं कसं आहे? अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे आणि हिताचं सुद्धा आहे. पण शास्त्र सांगतं कोणी विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट सांगू नये. उपदेशो हि मूर्खाणाम प्रकोपायन शांतये पयप्पानम भुजंगानाम केवलम विषवरधरम. शास्त्र सांगतं एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसताना
तुम्ही त्याला उपदेशाचा गोदामृत जरी पाजत असले तरी पचनी पडत नाही. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतो व्यर्थ आपली वाचा शिनवून व्यर्थ आपली वाचा क्रोधी आणि स्वासी अविश्वासी त्यासी बोल कैसा व्यर्थ आपली वाचा शुणू नये. नाथ महाराज सांगतात क्रोधी माणूस असेल, अविश्वासी माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला काही सांगत बसू नका. आपला वेळ खर्च करू नका आणि वाचा व्यर्थ शिणू नका. तुकाराम महाराज तर कठोर शब्दामध्ये सांगतात. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याचे जड त्याहुनी दगड बरे देवा. आपल्याला सांगायचं काय तर मूर्ख माणसाला सांगून फायदा आहे का? यांना काहीच सांगून फायदा नाही. बघा मूर्ख माणसाला उपदेश करून फायदा आहे का? यांना काहीच सांगून फायदा नाही. बघा एखादा माणूस जर म्हणाला हल्या दूध देतो तर त्याला म्हणायचं आत्ताच त्याच दुधाचा चहा पिऊन आलो, पण त्याच्या नादाला लागून फायदा आहे का? नाही. बघा तसाच एक जण मला भेटला. तो म्हणाला महाराज मी देवाला मानत नाही. त्याला म्हणलं चांगली गोष्ट आहे बाबा, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनलेस तणावमुक्त आयुष्य जगायचं. तो म्हणला ना देवाला मानत नाही तर देव आणि तो बघून घेईल. तो जर देवाला मानायला तयार नाही तर देव त्याला बरोबर बघून घेईन. आपल्याला काय करायचं? तो माणूस म्हणाला महाराज मी देवाला मानत नाही, याचं तर मला काहीच कसं वाटत नाही. मी त्याला म्हणलं एरी पण कुत्री जनावर देवाला मानत नाही. मी एक जनावर वाढलं तर मला सांगा टेन्शन घेण्यासारखं काय आहे त्याच्यात? मी नाही सांगत. तुकाराम महाराज सांगतात नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापोडी. श्वान म्हणजे कुत्र आणि शुकर म्हणजे डुकर. मला सांगा काही कमतरता आहे का त्यांची? काही कमतरता आहे का देवाला न मानणाऱ्यांची? बोला बरं. बरं मानतच नसेल तर काय करणार आहे आपण? विठाला विठाला बघा मानत नसेल एखादा तर आपण त्याला पर्याय करू शकत नाही. बघा एक उदाहरण सांगतो. आता बघा एक उदाहरण सांगतो, सोपं उदाहरण सांगतो. आता हे काय आहे माझ्या हातातलं? बोला बोला काय आहे? घडी. तुमचं म्हणणं एक घड्याळ आहे पण माझं म्हणणं एक घड्याळ नाही. तुम्ही काय करणार? एक दोन वेळा मला समजावून सांगणार. काय सांगणार? महाराज एक घड्याळ आहे म्हणून. आणि मी नाहीच ऐकलं तर तुम्ही काय म्हणणार? काय म्हणणार? मूर्ख आहे ते याच्या नादाला लागू नका. हाच पर्याय आहे, त्याला पर्याय काय दुसरा? हाच पर्याय आहे. म्हणून मानत नसेल एखादा तर आपण त्याला पर्याय करू शकत नाही. विडाला विडाला दुर्योधनाला विचारलं होतं तुला धर्म कळत नाही का? दुर्योधन म्हणाला कळतो, जानामी धर्मम. मग तुला अधर्म कळत नाही का? दुर्योधन म्हणला अधर्मही कळतो, जानामी अधर्म. मग बाबा तुला धर्मही कळतो, अधर्मही कळतो, मग धर्म करत का नाही? बघा लक्षात नाही का? दुर्योधन का म्हणाला? दुर्योधन म्हणाला मला धर्म कळतो पण माझी धर्म करायची इच्छा नाही, आणि मला अधर्मही कळतो पण माझी अधर्म सोडायची इच्छा नाही.
जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. आपल्याला सांगायचं काय तर एक मूर्ख माणसाला सांगून फायदा आहे का? यांना सांगून काहीच फायदा नाही. विठाला विठाला मूर्ख माणसाला काहीच सांगून फायदा नाही. बघा एखाद्याला म्हणलं आपण अहो सप्ताह चालू आहे वर्गणी द्या, तो म्हणतो माझी इच्छा नाही. तुम्ही काय करणार? त्याला काहीच करता येत नाही. बघा एखाद्याला म्हणलं आपण अहो तंबाखू खाणं वाईट आहे, तो म्हणतो मला कळत नाही का? काय नवीन सांगताय महाराज तुम्ही? तंबाखू वाईट आहे मला कळत नाही का? कळतंय मग सोडत का नाही? तो म्हणतो माझी इच्छा नाही. इच्छा नाही म्हणल्यावर संपला विषय. लक्षात घ्या, मानत नसेल एखादा तर आपण त्याला पर्याय करू शकत नाही. आपल्याला सांगायचं काय तर मूर्ख माणसाला सांगून फायदा नाही. विडाला विडाला बघा एक दृष्टांत सांगतो, लक्ष देऊ नाही का? मूर्ख माणसाला सांगून फायदा नाही याच्यावर एक दृष्टांत सांगतो, लक्ष देऊ नाही का? लक्ष देऊन ऐकलं तरच कळेल. लक्ष देऊ नाही का? एक जण रेल्वेनं चालला आणि त्याला रिझर्वेशनचं एकदम वरचं सीट मिळालं. 3 सीट असतात ना, 1 2 3. रेल्वेमध्ये 3 सीट असतात, 1 2 3. त्याला एकदम वरचं म्हणजे 3रं सीट मिळालं आणि रेल्वेत बसल्यावर त्याला झुलाब लागली. झुलाब कळतं ना सगळ्यांना? मग ते सारखं वरच्या सीटवरून खाली परत वर परत खाली परत वर परत खाली त्या बाथरूमकडे उतरून त्याच्या हातापायात काही सारखं त्या बाथरूम सारखं वरच्या सीटवरून खाली परत वर परत खाली परत वर परत खाली त्या बाथरूमकडे उतरून तो दिवसभराच्या प्रवासात थकून गेला. जसा घरी आला तसा पटकन खाली बसला. बघा बायको म्हणाली अहो एवढं थकायला काय झालं? बघा एवढं थकायला काय झालं? त्याने घडलेला प्रकार सांगितला. तो म्हणला रेल्वेत बसलो आणि एकदम वरचं सीट मिळालं आणि झुलाब लागली. मग सारखं वरच्या सीटवरून खाली परत वर परत खाली परत वर परत खाली त्या बाथरूमकडे उतरून माझ्या हातापायात काही ताकद राहिली नाही. बघा बायको हुशार होती आणि हुशार नसती तीच बायको असती. बघा ती म्हणाली तुम्हाला एवढा चढायचा उतरायचा त्रास होत होता तर खालच्या सीटवर बसलेल्यानं विनंती करायची की माझी तब्येत बरी नाही, तुम्ही माझ्या सीटवर बसा मी तुमच्या सीटवर बसतो असं बोलले असते तर कोणी ऐकलं नसतं का? लक्ष देऊ नाही का? तो म्हणतो एवढी साधी गोष्ट मला कळत नाही का? पण खालच्या सीटवर कोणी बसलंच नव्हतं, मी कोणाला विचारू? आता मला सांगा अशा मूर्खांना उपदेश करून फायदा आहे का? यांना काहीच सांगून फायदा नाही. विठाला बघा काही मूर्ख कसे असतात बघा. पुण्यात येरवडा जेल आहे आणि येरवडा येड्याचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटल मधले 4-5 येडे असे एकत्र आले आणि असं गोल रिंगण करून बसले आणि त्यातलं एक येडं म्हणाल का रे आपण येडे आहोत? दुसरा बोलला हो. मग ते येडं म्हणला आपल्या सर्वात जास्त येडं कोण आहे? लक्ष देऊ नाही का? आपल्या सर्वात जास्त येडं कोण आहे? ते दुसरं येडं म्हणलं डॉक्टर. ते येडं म्हणलं डॉक्टर का? लक्ष देऊ नाही का? ते म्हणला आपण येडे आहोत म्हणून येत आहे आणि तो शहाणा असून येत आहे. विठाला विठाला बघा त्याच हॉस्पिटलमध्ये भोंदे नावाचे एक डॉक्टर होऊन गेले होते. सर्व डॉक्टरांमध्ये त्यांचा रिझल्ट चांगला होता. येड्यांना नीट करण्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला होता. कोणता प्रयोग? लक्ष देऊ नाही का? ते हॉस्पिटलमध्ये आले की डॉक्टरपणा विसरून जायचे आणि येड्याचाच ड्रेस घालून वेड म्हणून वेड्याला नीट करायचे. त्यांनी दुसरा एक प्रयोग केला होता. कोणता प्रयोग? लक्ष देऊ नाही का? त्या मेंटल लोकांना बरं वाटावं, त्यांचा माइंड फ्रेश व्हावं म्हणून त्यांनी काय केलं? एका हॉलमध्ये सर्व येडे कोंडले आणि शटर खाली ओढलं आणि डीजे लावला आणि त्यांना म्हणाला नाचा. मग काय ते सर्व येडे लागले नाचायला, दना 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 कशा पण उडे मारायला लागले ना असं. मग त्याच्यातलं एक येड अलगद बाजूला झाला. लक्ष देऊ नाही का? त्याच्यातलं एक येड अलगद बाजूला झाला आणि डॉक्टर जवळ येऊन बसलं. डॉक्टरला वाटलं हे आता सुधारलं. डॉक्टरने त्याच्या पाठीवर थाप टाकली आणि म्हणाले का रे तू का नाचत नाही? लक्ष देऊ नाही का? तो म्हणला मी कसं नाचण, मी नवरदेव आहे. डॉक्टर म्हणला याला पहिल्यापासून ट्रीटमेंट द्यावी लागणार आहे. विठाला विठाला
असं जर केलं भिंतीवर चढलं डॉक्टर त्याला सांगून सांगून वैतागली खाली उतर पडशील, पण ते काय ऐकायलाच तयार नाही. तेवढ्यात तिथं एक येडा आलं. डॉक्टरला म्हणाला काय झालं डॉक्टर? तो डॉक्टर म्हणाला ते वर चढलंय खाली उतरायला तयारच नाही. ते आलेलं येडं म्हणलं मी घेऊ का त्याला खाली? डॉक्टर म्हणाला मी सगळे प्रयोग करून पाहिले बाबा, तू माझंच ऐकायला तयार नाही, तुझं कसं ऐकेल? लक्ष नाही का? ते आलेलं येडं म्हणलं तुमचं कसं ऐकेल? आम्ही दोघं एक सारखे आहो ना. तुमचं कसं ऐकेल? आम्ही दोघं एक सारखे आहो ना. तर डॉक्टर म्हणला घे खाली त्याला. लक्ष नाही का? डॉक्टर म्हणला घे खाली त्याला. ते येडं म्हणलं कात्री द्या. डॉक्टर म्हणाला कात्रीचं काय करणार? ते म्हणलं सांगितलं तेवढं करा, कात्री द्या. सारखा कात्री डॉक्टरने दिली कात्री आणि म्हणजे सारखा वाजला. आता त्या येण्याने एवढीच कात्री 2 हातात धरली आणि वरच्या येड्याला म्हणला खाली उतर नाहीतर भिंत कापील. वरचा येडा म्हणला खाली उतरत पण भिंत कापायची नाही. उतरलं ना खाली विढाला. आता मला सांगा अशा येड्यांना उपदेश करून फायदा आहे का? यांना काहीच सांगून फायदा नाही बघा. आणि काही गोष्टी समोरच्याने जरीही विचारल्या तरी सांगायच्या नसतात, आणि काही गोष्टी समोरच्याने जरीही विचारल्या नाही तरी सांगायच्या असतात बघा. तर कोणत्या गोष्टी समोरच्याने जरीही विचारल्या तरी सांगायच्या नसतात त्याचं आपण एक उदाहरण बघू बघा. एखादा कसाई आहे. कसाई माहित आहे? कसाई कोण कसाई? गायीची हत्या करणारा. आणि तो गायीचा शोध घेत पळतोय आणि अचानक गाय तुमच्या समोरून जरी गेलेली असली आणि त्याने तुम्हाला विचारलं का हो मामा इथून गाय गेली का? तुम्हाला गाय कुठं गेली हे माहित असलं तरी सांगायचं नाही. म्हणजेच काही गोष्टी समोरच्याने जरीही विचारल्या तरी सांगायच्या नसतात. आणि जर तुम्ही सांगितलं तर गो हत्याच्या पातकाला अर्धा वाटा तुमचा असतो. किंवा एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो. लक्ष नाही का? आपल्या गावात वऱ्हाड आलं लग्नासाठी. येत ना? आपल्या गावात वऱ्हाड आलं लग्नासाठी की त्यातले काही असतातच बिगर माळीवाली बिगर गंधावाली असतात ना. ते दिसले की ते विचारतात का हो मामा इथं सरकार मान्य दुकान आहे का? म्हणजे राशनचं दुकान आहे का? बरोबर ना? म्हणजे दारूचं दुकान आहे का? हेच काय तर बघा. काही गोष्टी समोरच्याने जरीही विचारल्या तरी सांगायच्या नसतात. आता आपण बघू. आता कोणत्या गोष्टी समोरच्याने जरीही विचारल्या नाही तरी सांगायच्या असतात ते पाहू. ऐका एक उदाहरण सांगतो. एखादा माणूस दोन्ही डोळ्याने आंधळा असेल आणि तो आपल्या समोरून चालला आणि समोर खड्डा आहे. आता आपल्याला कळतं की समोर खड्डा आहे आणि तो आंधळा माणूस त्या खड्ड्यात पडणार आहे. मग आपण त्याच्या समोर खड्डा आहे की नाही हे विचारण्यासाठी त्या आंधळ्याची वाट बघायची का? नाही. मग त्याला न विचारता त्याचा हात धरायचा आणि त्याला त्या खड्ड्यात ढकलून द्यायचं. हे आपलं कर्तव्य आहे. बरोबर ना? तर नाही. त्याने न विचारता आपण त्याला बरोबर रस्ता दाखवणं हे आपलं काम आहे. तुकाराम महाराज म्हणतात आंधळा अंधकोपी पडता मग देखणे लावावे सत्पथा तेवी ज्ञान अंध दुःखी बुडता त्यासे उद्धरावया तत्वता मी प्रतीत असे. बघा तसंच आपण सर्वजण आंधळे आहोत. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जड गेले विसरून खऱ्या देवा. तुकाराम महाराज म्हणतात लोक भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आंधळे आहेत, पण तुकाराम महाराज म्हणतात मला कळतंय ना बुडत हे जड न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. तुकाराम महाराजांना माहित होतं आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं माझं काम आहे, म्हणून तो रस्ता तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो तुम्हासी सांगतो
सांगतो तुम्हासी पदार विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवाया. बघा तुकाराम महाराज म्हणतात सांगतो तुम्हासी. तुकोबारा यांचं तुम्हासी म्हणण्यामागे काय उपदेश आहे हो? तुकाराम महाराजांचा तुम्हासी म्हणण्यामागे आपला वारकरी संप्रदाय, बघा आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर असा एकमेव संप्रदाय आहे जिथं कुठल्या जातीचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा, धर्माचा किंवा लहान थोरांचा विचार केला जात नाही. सकळांचे येते आहे अधिकार कलियुगे उद्धार हरिचाळा मे. किंवा खटनट यावे शुद्ध होणी जावे दवंडी बिटी व्हावे चुका मेळा. किंवा यारे यारे लहान थोर याती म्हणती नारी नर. लहान मोठे नारी नर कोणीही या, सर्वांना देवाची भक्ती, देवाचं भजन करण्याचा अधिकार आहे. विडाला 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 बघा आपल्या परमार्थात असे पण काही व्यक्ती संत होऊन गेले की त्यांचं कुळ सुद्धा माहीत नाही. मैरार जनक कोण कुळ त्यांचे महिमान तयाचे काय सांगो. बघा तुकाराम महाराज तर म्हणतात विष्णुदासांचा जाती धर्म काहीही पाहिले जात नाही. जात वित्त गोत कुळशीळ मात भजे खा त्वरित भावनायुक्त. भजे का भजे खा त्वरित भावनायुक्त. मस्त भावनायुक्त अंतकरणाने गरम गरम भजे खायचे, बरोबर ना? तर नाही तर मग काय काय तर मग काय देवाला भावनायुक्त अंतकरणाने भजायचं. आपण हे हरिपाठामध्ये रोज म्हणतो पण त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. बघा आता गावागावामध्ये बाया काय करतात, मंदिरामध्ये हरिपाठ घेतात. हरिपाठ घेतात हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया काय झालं, वारीला आल्या माऊलींच्या सोहळ्यात. दिंडी आळंदीतून पुण्याला निघाली. आता पुण्यातले दानशूर लोक कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी पाणी वाटतं, कोणी चहा बिस्किट वाटतं, म्हणजे कोणी काही ना काही वाटतं. या बायांनी सर्व जमा केला आणि मुक्कामावर आल्या. आणि मुक्कामावर आल्यावर एकमेकींना म्हणतात, काय म्हणतात, माय खोटं आहे का ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं, पुण्याची गणना कोण करी. मला सांगा हे पुण्य आहे का? हे पुण्य वेगळं आणि ते पुणे वेगळं. एक 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 शब्द जरी बदलला ना तरी अर्थ बदलत असतो. विठाला 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 बघा एक एक शब्द जरी बदलला तरी अर्थ बदलतो. बघा आवाजाचा चढ उतार आहे ना, जरी कमी जास्त झाला तरी अर्थ बदलतो. बघा एखाद्यानं आमच्याकडे बघितल्यावर म्हणतो जय हरी महाराज, समजायचं प्रेमळ आहे. एखादा जोरात म्हणतो जय हरी महाराज, समजायचं वैतागलेलं आहे. आपल्याला सांगायचं काय तर आवाजाचा चढ उतार जरी कमी जास्त झाला तरी अर्थ हा बदलतो. विठाला विठाला आपण काय सांगत होतो पुण्याची गणना नाही तर पुण्याची गणना कोण करी. तसंच भजे खा तसं नाही, भजे खा त्वरित तसं नाही, भजे का त्वरित भावनायुक्त. तुकाराम महाराज म्हणतात भावनायुक्त अंतकरणाने देवाला भजलं तर जातीपातीचा विचार येत नाही. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखे नाम तोचे धान्य. विठाला विठाला बघा परमार्थात जर जातीवाद असता, वारकरी संप्रदायात जर जातीवाद असता तर तुकाराम महाराजांनी दुसऱ्या जातीच्या संतांचं वर्णन केलं असतं का? बोला केलं असतं का? वैश्य तुळाधार बोरा तो कुंभार दागा चांबार रोहिदास कबीर मोमीन लथिक मुसलमान सेना नावे जाण विष्णुदास कान्नो पात्र खोदो पिंजारी तो दादू भाव भजनी अवेदो हरिजे पायी सुखा मिळा बंका जातीचे महार त्याचे सर्वेश्वर ऐक्य करे नामयाची जणी कोणतीचा भाव जेवी पंढरी राव तिये सवे. बघा किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी नर आदी करून वैश्य आहे. बघा सर्वांना देवाची भक्ती देवाचं भजन करण्याचा अधिकार आहे. विठाला विठा
एक उदाहरण सांगतो बघा. पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेण्या अगोदर पायरीवरून उतरताना एक झाड आहे. ते कोणाचं आहे? कोणाचं? कानोपात्रेचं. ती कोणाची मुलगी होती? कोणाची मुलगी होती ती? एका वेश्येची मुलगी होती. बघा, एका वेश्येची मुलगी असून तिने देवाचे भजन केलं तर देवाने तिला आपल्या मंदिरात जागा दिली. मंदिरात नाही तर आपल्या हृदयामध्ये सुद्धा जागा दिली. कान्नोपात्रा खोदू पिंजारे तो दाद भाव भजण्या वेदवारीची बाई. किंवा एक भावगीत आहे बघा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती करून भक्ताला आला फुटाया सिंहाची. भक्ती करून भक्ताला आला फुटाया सिंहाची. धनी मलाही भगवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही भगवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही भगवाना विठुरायाची पंढरी. बघा बघा, वेश्येची मुलगी कोण? कान्नोपात्रा. तिने देवाचे भजन केलं तर देवाने तिला आपल्या मंदिरात जागा दिली. तसं दुसरं उदाहरण बघायचं झालं तर बघा, धुंदुकारी. धुंदुकारी महिला आहे का? धुंदुकारी बघा चांडाळ होता, पण त्याचा पण भागवत ऐकल्याने उद्धार झाला. गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. गोकर्ण हा महापंडित आहे आणि धुंदुकारी चांडाळ आहे, खळ आहे. तरी पण भागवत ऐकल्याने देवाने त्याचा उद्धार केला. उद्धारच नाही केला तर त्याला अधिकार सुद्धा दिला. विठाला 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 बघा. एक वेळेस बघा, लक्षात नाही का, एक वेळेस लग्नाला सुद्धा अटी आहेत. एक वेळेस लग्नाला सुद्धा अटी आहेत, पण देवाची भक्ती देवाचं भजन करण्याला कोणतेही अट नाही. बघा, आपल्याला लग्न जरी करायचं असेल तर किती अटी आहेत? किती अटी आहेत बघा. जातीची, वयाची, स्वरूपाची, विद्वत्तेची, नोकरीची, सर्वांची अट आहे. पण मला सांगा, देवाची भक्ती देवाचं भजन करण्याला कोणती अट आहे का? कोणतीच अट नाही. बघा, एक उदाहरण सांगतो, लक्ष देऊ नये. एक उदाहरण सांगतो. आता या बाळाने या मुलाने ठरवलं लग्न करायचं. लाजू नको, ते बघा कसं लाजलं, लगेच मूडमध्ये आलं. उदाहरण सांगतो फक्त, उदाहरण सांगतो. आता बरं जाऊ द्या. बरं, बाबांनी ठरवलं लग्न करायचं, तर मला सांगा जमेल का? जमेल का? नाही. कारण का त्या मुलाचं वय कमी आणि बाबांचं आउट ऑफ कव्हरेज एरिया, संपर्क क्षेत्राच्या बाहेर त्यांचं वय जास्त झालं. हा झाला संसार. आता परमार्थात बघा, आता त्याच मुलाने ठरवलं मला या वयामध्ये देवाची भक्ती देवाचं भजन करायचं, तर वय तर काय प्रॉब्लेम आहे का? आहे का? काय प्रॉब्लेम नाही. बरं बाबांनी या वयामध्ये ठरवलं मला देवाची भक्ती देवाचं भजन करायचं, तर वय जास्त आहे म्हणून काही प्रॉब्लेम आहे का? आहे का? नाही. ऐका, देवाची भक्ती देवाचं भजन कोण कोण करू शकतं? कोण करू शकतं? 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून ते 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणीही देवाची भक्ती देवाचं भजन कोणीही देवाची भक्ती देवाचं भजन करू शकतं. ना त्याला वयाची आट आहे, ना त्याला जातीची आट आहे, ना त्याला शिक्षणाची आट आहे. फक्त भजनच करा एवढीच त्याला आट आहे. आणि आपण जर देवाचं भजन देवाची भक्ती नाही केली तर नाथ महाराज सांगतात, काय सांगतात? हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल सरती शेवटी काळ बांधून नील एका जनार्दनी हो एका जनार्दनी आमचे काय जाईल पिंगळा महाद्वारी बोलत सगळ्या पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल सगळ्या
तुकाराम महाराज म्हणतात आपण जर देवाची भक्ती देवाचं भजन जर नाही केलं तर तुकाराम महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. बघा वायाला जाणं कशाला म्हणतात ते तर कळालं ना तुम्हाला. जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणं म्हणजे वायाला जाणं. एक उदाहरण सांगतो, लक्ष नाही का. बघा एक उदाहरण सांगतो. ज्या घरामध्ये दूध आहे, ज्या घरामध्ये दूध आहे ते वासराला पिऊ दिलं तरी उपयोगी आहे, किंवा डेअरीला दिलं 2 पैसे आले तरी उपयोगी आहे, किंवा त्याच दुधाचं लोणी काढलं तरी उपयोगी आहे, किंवा भजनी मंडळीला त्या दुधाचा चहा पाजला तरी उपयोगी आहे. कारण का? पुण्य लागेल. पण ऐका त्या घरच्या बाईने हे काहीच केलं नाही.
आणि हे दुधाचं पातेलं चुलीवर ठेवलं आणि गेली शेजारणीकडे गप्पा मारायला. आणि गप्पा मारता मारता काय झालं, चांगली रंगली. आणि इकडे थोड्या वेळात काय झालं, इकडे दुधाने विचार केला, यांच्या घरी राहण्यापेक्षा आपण आत्महत्या आत्मदहन केलेलं बरं. त्या दुधाने काय केलं, त्या चांगल्या पेटलेल्या चुलीत उडी टाकून नेली. मग ती बाई सर्व दूध वाया गेल्यावर पळतच येते, बाई बाई बाई. आता मला सांगा, त्या दुधाचा काही उपयोग झाला का, झाला का नाही. याला म्हणतात वायाला जाणं. तसंच आपण जर देवाची भक्ती देवाचं भजन जर नाही केलं तर तुकाराम महाराज म्हणतात तुमचा हा जन्म वायाला गेला. विठाला विठाला विठाला. बघा, एक जण उठला आणि तुकाराम महाराजांना म्हणू लागला, तुकाराम महाराज तुम्ही सांगता ते सांगणं, तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळालं की देवाची भक्ती देवाचं भजन जर केलं तर आमचा हा जन्म, तर आमचा हा देह कारणी लागेल हे आम्हाला कळालं हो. पण एकदा आमच्या संसारातल्या इच्छा पूर्ण झाल्या की आम्ही परमार्थ करू, देवदेव करू. तुकाराम महाराज म्हणतात पण कधी संसार पूर्ण झाल्यावर, तुकाराम महाराज म्हणतात संसारातल्या इच्छा रावणासारख्यांकडून पूर्ण झालेल्या नाही, तर आपल्याकडून होणार आहे का, बोला बोला, तर आपल्याकडून होणार आहे का, नाही. बघा, रावणाचं 14 चौकड्याचं आयुष्य असतानाही, 14 चौकड्याचं आयुष्य माहित आहे का कोणाला, माहित आहे कोणाला, बघा सांगतोय का, 43,28,000 गुणिले 14, त्याला पुन्हा एका अपर्णे गुणिल्यानंतर मग रावणाचं आयुष्य निघतं. बघा, आता एवढं आयुष्य असतानाही रावणाकडून संसारातल्या इच्छा पूर्ण होत नसेल तर आपल्याकडून होणार आहे का, बोला बोला, होणार आहे का, नाही. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात तुम्ही जेवढी संसाराची भरभरी कराल तेवढंच देवापासून परमार्थापासून दूर जाल. आणि एक दिवस या मायावी नगरी जसं अनंत लोक वाहून गेले तसं त्यामध्ये तू वाहून जाशील. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. करिता भरोभरी दुरावसे दूर, करिता भरोभरी दुरावसे दूर, करिता भरोभरी दुरावसे दूर, करिता भरोभरी दुरावसे भरोवरी दुरावसे दुरे भवाचे पुरे भावसे. तुकाराम महाराज म्हणतात जेवढी संसाराची बरोबरी कराल तेवढंच देवापासून दूर जाल. आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. विठोबा रखुमाई
मिनिट भजन करायचं आहे. हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचं. सर्वांनी हात वर करा. हा. विठ्ठल माझा 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 तुम्हासी बदारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसे भुरे भुवाचे पुरे भावसे. बघा काही लोक म्हणाले तुकाराम महाराज तुम्ही सांगितलेलं ते आम्हाला सर्व कळालं की विठ्ठलाला भजलं पाहिजे आणि ते पण आत्ताचा आत्ताच भजलं पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल हेच तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात
काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात त्या देवाला जर भजायचं असेल, त्या देवाला जर आपलंसं करायचं असेल तर त्यासाठी फक्त अंतकरणातला भाव हा महत्वाचा आहे, महत्वाचा आहे. सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. करिता भरोवरी दुरावसे धुरे भवाची पुरे भावसे. काही न लगे एक भावाची कारण तुका